दाबूया पट्टन रेफ्रिजरेटरचं, येणार वादळ परिवर्तनाचं, निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। लक्षात ठेवा, रेफ्रिजरेटर, सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर। नागरिकांच्या हिताचे प्रश्न विचारणे म्हणजे शिवीगाळ होते का? जर माझ्या प्रश्न विचारण्याला तुम्ही शिवीगाळ समजत असाल तर तसे तुम्ही समजा, पण अपशब्द बोलण्याचा एकतरी पुरावा पोलिसांनी द्यावा, असं आवाहन माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांना दिले। पाहुयात काय म्हणाले निलेश राणे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। की जर बाबू माप तिकडे दिसला नसता तर हे सगळं प्रकरण घडलंच नसतं। आता जर मला संशय आला की हा मला बाद करायला आलाय की काहीतरी घडवायला आलाय तर मी काय त्याच्याकडे बघत बसायचं? काय बाबा तू घडून जा। आमची गाडी चेक होत होती, आम्ही तिकडे बाहेर उभं राहून मी बघत होतो। मी असं हात इकडे तिकडे बघत, तर मला असं सगळीकडे बघत असताना मला इकडे तो बाबू माप दिसला। मी म्हणलं तू इथं काय करतो? पोलिसांच्या समोर होतं हे सगळं, कारण का गाडीच पोलिसच चेक करत होते ना, ती काय माझी लोक चेक करत नव्हती। आणि तिथून ती सुरुवात झाली। नाही नाही, मी म्हणलं तू असं आला, तू असा कधी इतर वेळेला पोलीस नसतात तेव्हा कधी येत नाही। आणि स्वतःची गाडी 15 गाड्यांमागे, बाकी कोणी रात्रीचं उतरलं नव्हतं। मला असं वाटतं 1 काय 1:15 वाजला होता। मग हाच एक व्यक्ती कसा उतर? शिवीगाळ म्हणजे काय? पोलिसांना मी सांगितलं, साहेब हे काय चाललंय? म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असा होणार आहे का? ह्याला जर शिवीगाळ तुम्ही म्हणत असाल तर हो, मी हे विचारलं, मला सत्तेचा साहेब हे असा दुरुपयोग होणार असेल, हे बाहेरची लोक येऊन जर आम्हाला अडकवणार असतील तर हा सत्तेचा दुरुपयोग आहे, हे मी बोललो ना पोलिसांसमोर। शिवीगाळ म्हणजे मी माझं विचारणं की साहेब हा सत्तेचा दुरुपयोग नाही आहे का? हा समान कायदा तुम्ही सगळ्यांना देताय का? नागरिकांना हे सगळा जो दुष्परिणाम होतोय किंवा हा जो काय त्रास होतोय हे विचारायचं म्हणजे शिवीगाळ होतं का? जो शिवीस पात्र आहे त्याला शिवीस घालणार। माझं म्हणणं असं होतं की माझ्या गाडी जवळ येण्याचं कारण काय? मला संशय, मी उमेदवारच आहे, उद्या तो काय पिशवी ठेवून गेला, काय कुठलं यंत्रण ठेवून गेला, काय कुठली काय गोष्ट ठेवून गेला किंवा पैशाची बॅगच ठेवून गेला, चला, म्हणजे याचा अर्थ काय होतो? मी बाद होऊ शकतो त्याच्याने। म्हणजे मी त्याचं काय स्वागत करू, त्याला काय ओवाळू किंवा त्याची आरती करू? मी म्हणजे नेमकं काय ह्याच्यामध्ये दुसरं काय? मी त्याला ज्या भाषेत मिळालो, तू इथे काय करतोस? इतर वेळेला हे लोक कधी माझ्या समोर येत नाही। जिथे पोलीस दिसतात, त्यांना संरक्षण दिसतं, तिथे हे लोक ही अशी भानगड करायचा प्रयत्न करतात। मला कुठली तरी भानगड वाटली आणि मी ज्या भाषेमध्ये त्याला कळेल त्या भाषेमध्ये मी बोललो। आणि तो बिअर बारवाला आहे हो, तो काय कुठला भटजी नाही कुठल्या मंदिरात। जी भाषा एका बिअर बारवाल्याला कळते त्या भाषेत मी बोललो। आणि हे सगळं घडायचं कारण काय? की तो माझ्याकडे जवळ येऊच नाही, तर तो आलाच नसता तर मी हे कुठलं ही काय प्रकरणच झालं नसतं। नेमकं कारण आता ते पोलिसांवर आहे साहेब। उलटी केस माझ्यावर पडली की मी काय ती व्यवस्था हे करायला गेलो, डिस्टर्ब करायला गेलो, शांती भंग करायला गेलो। अहो, ती व्यक्ती जर माझ्या जवळ उभीच राहिली नसती तर मी गपचूप माझ्या गाडीमध्ये बसून निघून गेलो असतो। तो चेकिंगचा भाग होता, मी तर गाडीच्या बाहेर उतरून चेकिंग करायला लावली। आता तशीच चेकिंग विनायक राऊतांना पण तशी त्यांना घडवून आणावी लागेल कधी ना कधीतरी, त्याचा पाठपुरावा मी करणारच आहे। आणि म्हणून त्याचा अनधिकृत जो धंदा होता दारू विक्रीचा, तो मी उघड पाडला, तो बंद झाला माझ्यामुळे। आणि म्हणून त्या कारणापासून तो आजपर्यंत कुठे ना कुठेतरी निलेश राणे कसा अडकवेल किंवा अडकेल ह्याच्यासाठी अख्खी शिवसेना काम करते। हा तर फार छोटा आहे हो। शिवीगाळ असेल तर हो, मी प्रश्न विचारले आणि ते जर तुम्हाला शिवीगाळ समजायचं असेल तर ते तुम्ही समजू शकता। एक व्हिडिओ किंवा एक क्लिपिंग मला दाखवा तुम्ही पोलिसांना मी शिवीगाळ केलेली। इंगळे जर एवढं खोटं बोलत असतील तर आज होऊन जाऊ दे। पोलिसांना मी एक अपशब्द बोललेलो
हे एक स्टेटमेंट, हे त्यांनी व्हिडिओ, जर त्यांच्याकडे व्हिडिओ एव्हिडन्स तर असेलच, व्हिडिओ एव्हिडन्स मध्ये त्यांनी मला मी पोलिसांना आयुष्यात शिवीगाळ, माझ्यावर हात जरी टाकला पोलिसांनी तरी मी पोलिसांवर कधी अपशब्द बोलू शकत नाही. आम्हाला एवढा रिस्पेक्ट आहे पोलिसांसाठी. एक अधिकारी, फक्त एक अधिकारी आहे, कुठला तरी असा एक अधिकारी येतो ज्याच्यामुळे लोकांना आणि नागरिकांना त्रास होतो. मी या अधिकाऱ्यांबद्दल बोलतोय. सगळ्या पोलिसांना उलटे ते पोलीस माझ्याबद्दल, कदाचित अनेक पोलिसांबरोबर माझे चांगले संबंध आहेत.